टू इंटरप्ट मॅडम, सॉरी टू इंटरप्ट. हॉस्पिटलमध्ये म्हणजे हां. सर्दी, खोकला, थंडी, ताप याच्यासाठी गेला होतात का तुम्ही? नाही, नाही. हां, मला ब्रेन अटॅक आला होता. ओके. ब्रेन अटॅक आला होता म्हणजे फायब्रोमायलेजियाची ट्रीटमेंट चालू होती ना माझी. येस. तर ब्रेन अटॅक आला होता. मी शुद्धीवरच नव्हते 4 दिवस आणि मग त्याच्यानंतर तिथे गेल्याच्या नंतर डेंग्यू झाला, शुगर झाली, स्पॉन्डिलायसिस झालं, आतड्यांना वगैरे सूज आली. भरपूर म्हणजे 7-8 प्रॉब्लेम झाले होते तेव्हा आणि मी 4 दिवस शुद्धीवर पण नव्हते. आणि मग ट्रीटमेंट चालू होती. 4 दिवसांनी शुद्धीवर आले आणि शुद्धीवर आल्यानंतर मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा झाली, की मला सरांसोबत बोलायचंय. मग माझ्या मिस्टरांनी कॉल केला. मग सरांचा कुठेतरी कार्यक्रम चालू होता तुमचा. अ, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही म्हटले कॉल बॅक. मी कॉल बॅक करतो. मग संध्याकाळी तुम्ही कॉल केला, पण हॉस्पिटलमध्ये रेंज नसल्यामुळे तिथे फक्त ते ह्याचं WhatsApp कॉल किंवा व्हिडिओ कॉलच करता यायचे. मग व्हिडिओ कॉल झाला तुम्हाला पाहिल्यानंतर उठूनच बसले आणि व्हेरी गुड, कितीतरी दिवसांनंतर हसायला लागले. व्हेरी गुड. आणि आणि त्याच्यानंतर काय कसं घडत गेलं आणि त्याच दिवशी आमची म्हणजे पहिली माझी फाईल टाकली होती इन्शुरन्सची, तर ती रिजेक्ट झाली होती आणि 2 दिवसाचं बिलच 70,000 आलं होतं आणि मग त्याच्यानंतर 2,00,000 पर्यंत गेलं आणि ऑटोमॅटिक सगळं म्हणजे इन्शुरन्स पण, ती फाईल पण, अप्रूव्हल पण आलं, सगळं झालं. माझ्यात पण इम्प्रूव्हमेंट झाली आणि आम्हाला घरी सोडलं आणि आणि अचानक आपलं बोलणं झाल्याच्या नंतर तो प्रोग्राम पण ठरला आणि मिस्टरांनी कसं काय पाठवलं काय माहिती. ओ म्हटले जा तू. त्यांनी ओके. पण मला पाठवलं आणि तिथं आल्याच्या नंतर पण खूप म्हणजे खूप त्यांनी ते डान्सचे वगैरे व्हिडिओ पाहिले आणि मी आता डॉक्टरांना दाखवले न्यूरोलॉजिस्टला, तर ते म्हटले, की "तुम्ही एकदम करेक्ट ट्रॅकवर आहात" म्हटले. "तुम्हाला 3 महिन्याच्या नंतर तुम्हाला माझ्यासारखे खराब डॉक्टरकडे यायची सुद्धा गरज लागणार नाही" म्हटले. अ, "एवढं ओके. तुम्ही" म्हटले, "तुम्ही स्वतः हेल्थ कोच बनाल" म्हटले. "ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे?" व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. हो. आणि म्हणजे एवढ्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तुम्ही तिथे आला होतात, राइट? हो. येस. आणि तिथं आल्यानंतर फार रेअरली जोपर्यंत तुम्ही सांगितलं नाही, तोपर्यंत कुणालाही विश्वास बसला नाही, की तुम्ही बस तुम्ही हां. आहात. हो. राइट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आणि आता आता हां, आता सध्या काय परिस्थिती आहे? मेडिसिन वगैरे काय चालू आहेत तुमच्या किंवा की आणि प्लस शुगरची गोळी 2 टाईम होती, तर आता ती एकच टाईम झाली आहे. म्हणजे डॉक्टर बोलले, की आता 3 महिन्यांनी तुमची शुगरची गोळी पण बंद होईल. म्हणजे अच्छा. मला शुगर नव्हती, पण ते ऑटोमॅटिक सगळं आल्यामुळं ते म्हणजे आजार आल्यामुळं झाली. मग आता राइट. शुगरची गोळी 3 महिन्यांनी बंद होईल आणि बाकी पण भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे. आता मी बोलते, स्वतःहून उठते, ओके, काम वगैरे करते. कामवाली ओके. पण भेटत नव्हती. ज्या दिवशी घरी आले त्याच दिवशी कामवाली आली. अच्छा. व्हेरी गुड हां. खूप छान. तुमच्या आणि जीवनामध्ये मनात तुमच्या मॅडम आणि माझा विषय जस्ट झालाच होता, की स्नेक प्लांट विषयी अ, घ्यायचं म्हणून हां, आणि राइट. आपला हंसराज शोधत होता तिथं गार्डनमध्ये, पण काही सापडलं नाही आणि येता-येता नेमकं आम्ही वाघोलीवरून येत होतो आणि आम्हाला ते स्नेक प्लांट पण भेटलं. स्नेक प्लांट आणलं घरी, ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरात जे कोळं होतं, ते हं. पूर्ण सडून गेलं होतं. पूर्ण असं खराब झालं होतं. ते ओके, तुम्हाला ओके. मी फोटो पण पाठवला होता. येस, येस. हं. कोहळा म्हणतात त्याला, जो निगेटिव्ह एनर्जी हं. ॲब्सॉर्ब करतो आणि मोस्ट ऑफ द टाईम वास्तूमध्ये हे फार एक चांगलं प्रतीक आहे, की कोहळा लावणं आवश्यक आहे. हां. जसं आपण बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट करतो त्याच पद्धतीने. आणि ते हो, पण एक सिम्प्टम आणि साइन होतं. सिग्नल हो. होता. युनिव्हर्स, आणि ते ब्रह्मांड मंत्र पण मी लावले होते ना, वास्तुमंत्र. हां. ते कंटिन्यू मी चालू ठेवलं होतं. म्हणजे काय मॅजिक होत गेले काही समजत नाहीये.
ओके. व्हेरी गुड मॅडम. व्हेरी गुड. एक्सलंट. थँक यू व्हेरी मच. तुमच्या या हां. फीडबॅकसाठी, शेअरिंगसाठी आणि आय वुल्ड लाइक टू अप्रिशिएट यू. खूप हं. खूप धन्यवाद मॅडम. थँक यू. जय थँक यू. गुरुदेव. आणि अजून जय काय असेल तर गुरुदेव. आपण डिस्कशन करूया. बट धिस जर्नी हॅज टू बी गोइंग ऑन. हे असं नाही की हां. 1-2 दिवसाचा कार्यक्रम झाला त्यानंतर अगेन वी हॅव टू गो बॅक टू आवर ओरिजिनल ट्रॅक. नाही. नाही, नाही. आपल्याला आणि त्यामध्ये मिस्टर नेक्स्ट नेक्स्ट याला मिस्टर येणार आहेत. अरे वाह! वाह! काँग्रॅच्युलेशन. ते खूप म्हटले छान. मला पण जायचं 3 दिवस लोणावळ्याला. म्हटलं जा. ओके. व्हेरी गुड मॅडम. व्हेरी गुड. आणि हो. तुम्ही दोघं जण मग आलात आता तर मुलं तसंच येतील. मुलांसाठी हे हो, गिफ्ट आहे. राइट? हो, ओके. व्हेरी गुड. आपण याच्यावर अजून चर्चा करूया आणि जो फोटो मी हो, दिलेला आहे आता त्या फोटोला हो, A4 मध्ये घरामध्ये पहिल्यांदा प्लेस करा. मे बी हां, कलर प्रिंट आउट घेतली तरी चालेल. A4 साइजचे फक्त. हो, राइट? हो, हो. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि एक थँक शेवटचा यू. एक प्रश्न विचारतो तुम्हाला. एवढं बिलिंग झालं हं, तुमचं, एवढा खर्च केला तुम्ही, हां, अजून ₹5000 ॲड करताना हां, असं अंतःकरणात हां. अंतर्मनात आलं नाही का, की कशासाठी आपण हा खर्च करतोय? आणि विशेष म्हणजे ज्यांनी मला काहीच वाटत नाही आणि ज्यांनी पैसे पण भरले नव्हते, त्यांना भेटलं नाही आणि मी पैसे न भरता क्लासला आले. आणि सगळं म्हणजे माझं लाईफच चेंज होऊन गेलं. आणि व्हेरी गुड पेमेंट मॅडम. पण नव्हतं पेड केलं. येस, येस, आणि येस. असं काहीच वाटलं नाही. कारण की हे म्हटले, "एवढा पैसा हॉस्पिटलला गेलाय आणि हे काहीच नाही." म्हटले, "आपण करू काहीतरी ॲडजस्ट. तू फक्त जा." आणि काय वाटलं पण त्या दिवशी जरा एक दिवस डोकं दुखलं तर हे घाबरले होते. पण काय नाही, 2 ओके आता. तासानंतर म्हणजे 2 तासानंतर तर तुम्ही डान्स करत होता मॅडम. हो, हो. आणि डॉक्टर पण म्हटले, की "भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे." म्हटले, "हे कसं काय शक्य आहे?" म्हटले. कारण की मला म्हणजे 4-5 महिने उठता नाही येणार असं सांगितलं होतं. म्हणजे ओके. 4-5 महिने काही काम पण करू शकणार नाही. आणि आता मी काम पण करते सगळं. रोज उठते पण सकाळी. काल तर मी 3 किलोमीटर चालून आले. व्हेरी गुड मॅडम. खूप छान. हं, आता तुम्ही कुणासाठी तरी इन्स्पिरेशन ठरलेला आहात. आजूबाजूला लोकं पाहून किंवा जे तुम्हाला परिचित आहेत, ज्या लोकांना, हो. व्यक्तींना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना हे सगळं माहिती आहे, त्यांच्यासाठी हं. तर हे मिरेकल असेल, की हे चमत्कार कसं काय झाला? राइट? हो, हो. व्हेरी गुड मॅडम. अ, थँक यू व्हेरी मच. तुम्ही जो तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि कदाचित हा हं. आय ओपनिंग आहे. ज्याकडे हो, आपण खऱ्या अर्थाने दुर्लक्ष करतो किंवा ज्याला आपण व्हॅल्यू देत नाही. तिथे फोकस करायला पाहिजे आणि फोकस हे सुद्धा आपण शिकलो हां. तिथे जे हं. काही शिकलेलो आहोत, ज्या काही नोट्स तुम्ही केलेल्या आहेत, त्याच्यावर पण पुन्हा मननचिंतन करा आणि ह्या हँड होल्डिंग प्रोग्राममधून पुन्हा आपण काही गोष्टी, काही पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. ज्यांनी पण कोणी हे प्रोग्राम अटेंड केलेले आहेत, त्या प्रत्येकासाठी हे रिव्हिजन आहे. राइट? हो. नेक्स्ट हं, प्रोग्राम येईपर्यंत, हं, जोपर्यंत ह्या हेल्थ 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत हां. ज्या आपण पुन्हा, हं. पुन्हा, पुन्हा वारंवार बोललेलो आहोत. हेल्थ, आरोग्य, रिलेशन, मधुर नातेसंबंध, करियर, नोकरी, व्यवसाय, व्यापार, कारोबार यामध्ये हं, 10 टाइम ग्रोथ करायची आहे, राइट? आणि हं. आर्थिक स्वातंत्र्य, धनप्राप्ती तुमच्या अकाउंटला कमीत कमी 5 ते 10 लाख रुपये बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. अ, हो. थँक यू मॅडम. थँक यू व्हेरी मच. ओके. ओके. करू का? खूप स्टॉप येस, करू येस, का येस, येस. व्हिडिओ? व्हिडिओ स्टॉप करा. ओके. खूप खूप धन्यवाद. राइट. कुणाला अचानक असं सांगणं, की तुम्हाला व्हिडिओ ऑन करून बोलायचं आहे विथआऊट प्रिपरेशन आणि धिस इस व्हॉट कम्स फ्रॉम विथिन देअर हार्ट. हे हृदयातून येणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि जे बऱ्याच व्यक्तींच्या पार्टिसिपंटचा ज्यांनी आतापर्यंत हे कोर्सेस केलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा चांगला एक लेसन आहे आणि प्रत्येकाने यामध्ये फॉलोअप करणं किंवा डिस्कस करणं फार गरजेचं आहे. अ, रवी सर आहेत का इथं? किंवा नवनाथ सर? नाहीच सर. अच्छा, ते नाहीत. ओके, फाईन. इट्स ओके. व्हेरी गुड.
अ, अजून कोणाला काही शेअरिंग करायचंय का? काळूराम सर? थोडं जळते. हां, येस. जस्ट अ मिनिट हां. काळूराम सर अनम्यूट करा तुम्ही. जय गुरुदेव सर. हां, गुड मॉर्निंग. जय गुरुदेव. कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग जय. येस. ठीक आहे. तुम्ही दिसत नाही का इथे? व्हिडिओ ऑन करा जरा तुमचा. ऑन आहे सर. ऑन आहे का? ओके. व्हिडिओ ऑन आहे. हो. बरं, बरं. ठीक आहे. एकच मिनिट मी तुम्हाला आहे ना स्पॉटलाइट करतो. पण तुमच्या स्क्रीनवर मीच दिसतोय कदाचित. हां, जय गुरुदेव. गुड नाही. मॉर्निंग. जय गुरुदेव. हां, आता तुम्ही दिसताय. राइट. ओके. सर 60 सेकंदात किंवा 2 मिनिटात तुमचा अनुभव जरा शेअर करू शकता का? हो सर. हां, येस. सर जॉइन होण्यापूर्वी मला आहे ना हां, असं असं वाटत होतं, की माझ्या जीवनात काहीच तथ्य नाहीये. मी काय करू शकत नाही. बरोबर. पण आता असं तुमचा हे फीडबॅक हे करून मला असं हे झालं, की मी काही बी करू शकतो आणि मला नाही का काही नवीन-नवीन हे करण्याची हे संधी पण मिळाली ओके, आणि करू पण शकतो. ओके. हां, आता माझं ध्येय आहे, की नोकरी लागायची ना, हो, हो, तर हो. गव्हर्नमेंट जॉब. तर सकारात्मक गोष्टी घडायला लागल्या अच्छा. व्हेरी गुड, व्हेरी गुड सर. आणि एवढ्या 1-2 महिन्यातच माझं म्हणजे सर्व लाईफ चेंज होईल असं मला तर शक्य वाटतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. खूप खूप धन्यवाद सर. थँक यू. हं. आणि मला वाटतं तुम्ही माझ्याबरोबर ह्या 2-3 प्रोग्रामला होतात पहिल्यापासून, राइट? हो, हो. हां, येस. व्हेरी गुड सर. आणि खूप छान. तुमच्या उपस्थितीमुळे सुद्धा खूप कार्यक्रमाला चांगली शोभा येते. खूप खूप धन्यवाद सर. थँक यू. तर मी फार जगण्याचीच उमेद सोडून दिली होती. अच्छा. पण आता म्हणजे लय भारी झालं. वाह, वाह, वाह! व्हेरी गुड सर. आणि खूप काही करायचंय आपल्याला. बकुरी गावामध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट, उन्नती किंवा ते सगळं जे काही प्रोग्राम करायचे आहे, सर्वांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन आणायचं आहे, त्यासाठी तुमचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यासाठी तुमची अत्यंत आवश्यकता आहे संपूर्ण गावाला, राइट? आणि जे काही तुम्ही योगदान करत आहात, दॅट इस अल्सो अप्रिशिएट. खूप छान. खूप खूप धन्यवाद सर. थँक यू. थँक यू सर. थँक यू. जय गुरुदेव. ओके. अ, यामध्ये फक्त 1-2 फोटो शेअर करतो मी जरा. अ, बऱ्याच गोष्टी आहेत. बाकी व्हिडिओ वगैरे किंवा ट्रेलर किंवा जे छोटेसे व्हिडिओ बनवायचे आहेत 1-2 मिनिटाचे ते सुद्धा होतील आता. आज संध्याकाळपर्यंत मिळतील. त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याच्यावर चर्चा करूया. आणि पुन्हा नीडल प्रेसिंगच्या काही गोष्टी तिथे कम्युनिकेट केल्या होत्या किंवा प्रॅक्टिकल पाहिलेत आणि त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या इम्प्रूव्हमेंट किंवा हे बरेच व्यक्ती ज्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडले असे ओके. आणि धिस इज व्हॉट वी हॅव टू वर्क ऑन. मी सर्वांसाठी सांगतो हे. प्रत्येक व्यक्ती जो आज जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये कुठेतरी स्टक झालेला आहे, तर एक गोष्ट सर्वप्रथम आपल्या अंतःकरणात किंवा अंतर्मनामध्ये डीप विथिन युअर सबकॉन्शियस माइंड त्यामध्ये फिक्स करा, की आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी घडत आहेत, धिस इज नॉट बिकॉज ऑफ एनी रिझन काहीतरी कारण आहे आणि त्या संकटातून बाहेर म्हणजे जिथे तुम्ही स्टक झालेला आहात तिथून बाहेर काढण्यासाठी हा एक सिम्प्टम आहे, लक्षण आहे. अडकवण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही, तर आहे त्या दुःखातून प्रॉब्लेम किंवा संकटातून, वेदनेतून बाहेर काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि त्यासाठी आपल्याला
जागृत राहणं गरजेचं आहे. आणि फार, फार महत्त्वाच्या गोष्टी आपण तिथे शिकलेलो आहोत, की परिस्थिती काहीही असेल, मे बी अतिशय वर्स्ट सिच्युएशन जरी असेल, तरी सुद्धा त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. ज्या गोष्टी आपण इथे इमॅजिन करून चाललेलो आहोत आणि जे फॉर्म्युलेज आपण प्रिपेअर केलेले आहेत. कुठले फॉर्म्युले प्रिपेअर केलेले आहेत? अ, जे कोणी आता रिसेंटली ह्या सेशनला असतील त्यांना माहिती आहे, की ज्याला आपण रिझन कारण समजतो आणि ज्याला आपण परिणाम म्हणून पाहतो, या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. ज्याला आपण कारण समजतो तो परिणाम आहे आणि ज्याला परिणाम समजतो तो कारण आहे. आणि एवढं जर बेसिक अंडरस्टँडिंग झालं तरी सुद्धा त्या व्यक्तीची आता सध्या परिस्थितीमध्ये ज्या पण सिच्युएशन मध्ये आहे, त्याच्यातून त्याची मुक्ती होईल. आणि मोस्ट ऑफ द टाइम आता बऱ्याचशा माता भगिनी यांच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी घडतात किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे संकट किंवा प्रॉब्लेम्स इश्यूज आता चालू आहेत, पुरुषांच्याही जे काही बंधू आहेत किंवा माता भगिनी आहेत, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या काही चॅलेंजेस आलेले आहेत, हे चॅलेंजेस ओव्हरकम कसे करावे याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. अगदी सिंपल. आणि ह्या फॉर्म्युलावर जर कोणी काम केलं तरी त्याचे 10 वर्षापूर्वीचे जुने दुःखदायक जे काही प्रसंग असतील त्याच्यातून तो बाहेर पडू शकतो. आणि आतापर्यंत सिच्युएशन अशीच होती, की हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी फार तर फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे. 1 किलोमीटर अंतर आहे, 500 मीटर अंतर आहे फॉर एक्झाम्पल. पण आहे हा हायवे, रस्ता आहे. उदाहरणार्थ वाघोलीचा एक्झाम्पल घेऊया. शिव मंदिरापासून थोडंसं पुढच्या कॉलनीपर्यंत जाईपर्यंत अगदी नॉमिनल 5 ते 10 मिनिटाचा हा रस्ता, परंतु इथे लोकं 2-2 तास स्टक होतात. 5 मिनिटाच्या रस्त्यासाठी ए पासून बी पर्यंत जायचंय. का स्टक होतात माहितीये? कारण इथे फक्त कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. कॉम्प्लिकेशन निर्माण झालेले आहेत आणि ह्या कॉम्प्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी एकदम सिंपल सोल्युशन आहे, की व्हॉट यू आर फोकस ऑन. आता सध्या फोकस कुठे आहे? जिथे फोकस असेल त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता आपल्या जीवनामध्ये जे पण काही आहे, कुणाच्याही कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये, जे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आहे, जी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे, ज्या वस्तू तुमच्या जीवनामध्ये आहे, या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग, सजीव निर्जीव, याला जे तुम्ही व्हॅल्यू दिलेली आहे, व्हॅल्यू म्हणजे ज्याची आपण व्हॅल्यू करतो, अशाच गोष्टी आपल्या जीवनामध्ये साकार होतात. आता व्हॅल्यू देणं म्हणजे काय? लिटरली आय मीन टू से व्हॅल्यू. व्हॅल्यू याचा अर्थ कदर करणे. ज्याची आपण कदर करतो, ज्याची आपण किंमत मोजतो, त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये साकार होतात. हे आरोग्यासाठी पण आहे, हे नातेसंबंधांसाठी पण आहे. नात्यांमध्ये पण कदर करावी लागते, किंमत करावी लागते. आपण बऱ्याच वेळा गृहीत धरतो, ग्रांटेड म्हणजे कन्सिडर करतो, की हे कुठे जाणार आहे? हे नातं आपल्याबरोबर कायम राहील. तसं नाहीये. You must value for each and everything whatever you have in your life. आपल्या जीवनामध्ये जे पण काही आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याची व्हॅल्यू करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये 2 व्हॅल्यू असतात. एक आर्टिफिशियल व्हॅल्यू म्हणजे अनैसर्गिक, आणि दुसरी आहे नॅचरल व्हॅल्यू, जे अंतःकरणातून, हृदयापासून आपल्याला प्रेरित करतं, आपल्याला जाणवतं. अशा सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात आणि त्यासाठी व्हॅल्यू सेट करावी लागते. व्हॅल्यू सेट करण्यासाठी काही फॉर्म्युले आहेत आणि जे पण काही मी डिस्कस करत आहे, चर्चा करतोय ना, ह्या प्रत्येक गोष्टी प्रूव्हन आहेत. आज सध्या परिस्थिती कशीही जरी असली, तरी ऑल्वेज रिमेंबर, एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्ही स्वतः.
तुम्ही व्हिक्टिम नाही. तुम्ही बळी नाही. बरेच लोक म्हणतात ना, की मी तर निसर्गाच्या हातातलं किंवा एक पपेट, एक खेळण्यासारखं आहे. नाही, तुम्ही स्वतः निर्माते आहात. तुम्ही निर्माण करू शकता. फक्त तुम्हाला ज्या अंतर्भूत शक्ती किंवा जी तुमची क्षमता आहे ती विकसित करावी लागेल. ती विकसित करण्यासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. राइट? येथून जर तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानी जायचं असेल, जे पण काही तुमचं स्थान आहे, जे पण तुम्ही निश्चित केलेलं आहे, त्या ठिकाणी जर पोहोचायचं असेल, तर त्यासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि मी पुन्हा-पुन्हा याचं उदाहरण दिलेलं आहे. जरी तुमच्याकडे BMW कार आहे, म्हणजे वन ऑफ द बेस्ट आणि फास्टेस्ट कार, ज्या कारचा उपयोग करून म्हणजे 400 किलोमीटर पर अवर तासाला 400 किलोमीटरच्या स्पीडने ही गाडी पळते किंवा हिचा वेग, स्पीड इतका मोठा, इतका प्रचंड आहे. परंतु तुम्ही आहात पुण्याला आणि जायचंय तुम्हाला मुंबईला. पण जर तुम्ही कोल्हापूरच्या दिशेने गाडीचा म्हणजे जी डायरेक्शन सेट केली असेल, तुम्ही किती दिवसात पोहोचाल मुंबईला? ज्याची डायरेक्शन चुकली, ज्याची दिशा चुकली, असा व्यक्ती त्याच्याकडे स्पीड डझंट मॅटर. मग तिथे स्पीड काम करत नाही. स्पीड काम नाही करत तिथे. तिथे काय पाहिजे? राइट डायरेक्शन पाहिजे. आता ही राइट डायरेक्शन घ्यायची कुठून? आजपर्यंत आपण जे काही आपल्या अंतर्मनात किंवा आपल्या सभोवताली ज्यांनी कुणी आपल्याला ट्रेन केलेलं आहे, अशा अनट्रेन्ड लोकांकडून आपण इन्फॉर्मेशन घेत राहिलो. अनट्रेन्ड. कारण त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या जी एन्व्हायर्नमेंट होती, परिस्थिती होती, त्याच्यातून त्यांनी माहिती घेतली. राइट? आणि प्रॅक्टिकली ज्यावेळेस एखादा व्यक्ती ह्या गोष्टी शिकत जातो विदाऊट ट्रेनिंग, ट्रेनिंगचं फार मोठं इम्पोर्टन्स आहे या जीवनामध्ये. विदाऊट ट्रेन, अनट्रेन म्हणतात त्याला. इव्हन पॅरेंट्स आजचे जे पालक आहेत हे सुद्धा अनट्रेन पॅरेंट आहेत. म्हणजे अ, पालकत्व याचं प्रशिक्षण नाही, मुलांना जन्म मात्र दिलेला आहे. ॲक्सिडेंटली पॅरेंट्स ज्याला म्हणतो ना आपण ॲक्सिडेंटली लग्न झालं, मुलं झाले आणि ते पॅरेंट झाले. परंतु पॅरेंटिंग काय असतं याचं पण प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे. आणि हे प्रशिक्षण घेण्यासाठी तयार नाहीयेत. बऱ्याचशा व्यक्तींना हे कळत नाही बेसिक, कारण आजपर्यंत आपण ह्या गोष्टी ऐकल्या नाहीत. जर तुम्हाला शालेय शिक्षण पूर्ण करायचं असेल, तरी सुद्धा एखाद्या शिक्षकाची, प्रशिक्षकाची आवश्यकता असते. मग जीवनाच्या या क्षेत्रात जर प्रगती करायची असेल, अचिव्हमेंट करायची असेल आणि इन द शॉर्टेस्ट पिरियड ऑफ टाईम असं नाही की 20 वर्ष, 25 वर्ष चाललेलं आहे आणि 25 वर्षानंतर मग ते सक्सेस किंवा यश मिळेल असं. तर तसं उपयोगाचं नाही. 10 इयर्स ऑफ सक्सेस 10 वर्षामध्ये जे प्राप्त करणार आहोत, ते आपल्याला जर एका वर्षात प्राप्त करायचं असेल, तर याला मात्र प्रशिक्षण हवं. एखाद्या साध्या स्कूलच्या कॉम्पिटिशनमध्ये जर जॉगिंग करायचं असेल, रनिंग करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कदाचित ट्रेनरची किंवा आवश्यकता नाही. परंतु हाच ज्यावेळेस जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय किंवा इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर ह्या व्यक्तीला परफॉर्म करायचा असेल, तर मात्र त्याला कोच, प्रशिक्षक, शिक्षक, ट्रेनर यांची आवश्यकता आहे. आणि हे प्राप्त करणं फार महत्वाचं आहे. राइट? आणि याच्यासाठी आपल्या ह्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला फुलफिल कराव्या लागतील. जीवनाच्या ह्या फार मोठ्या जो काही आपल्याला भवन निर्माण करायचं आहे, त्याचं जे काही फाउंडेशन आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा हा प्रयास आम्ही करत आहोत. आणि ह्या 2 संस्था आहेत, ज्याविषयी मी बोलतोय आता. काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस हा प्रोग्राम स्टार्ट झाला, त्यावेळेस ह्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाईम फार मोठ्या गोष्टी, फार मोठे संकल्प घेऊन आम्ही कार्यरत आहोत, प्रयासरत आहोत.
आहे त्या सिच्युएशन, आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढून आम्हाला पुढे जायचं आहे. पुढे इन द सेन्स ग्रोथ करायची आहे, प्रोग्रेस करायची आहे. आणि धिस इज व्हॉट कमिटमेंट अँड डेडिकेशन की जे आम्ही करत आहोत आणि ही टीम करत आहे. जगदीश सर यामध्ये खूप चांगलं मोलाचं कार्य करत आहेत किंवा सहभाग आहे त्यांचा, योगदान आहे आणि बाकी पण जी टीम आहे मे बी रवी सर आहेत किंवा सचिन सर आहेत, अ, भास्कर सर पण आहेत आणि अजून बरेच काही व्यक्ती जे पार्टिसिपेशन करतायत स्वतःहून आणि ज्यांच्या अंतःकरणात ही प्रेरणा आहे की आपल्यामुळे अजून म्हणजे या समाजाचं आपण जे काही देणं आहोत त्यासाठी आपलंही छोटंसं योगदान हवं. म्हणून ज्याच्या परीने जो तो प्रत्येक व्यक्ती जे पण कोणी योगदान करत आहे सर्वांना अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. कारण प्रत्येक व्यक्तीचं हे प्रथम मूलभूत कर्तव्य आहे. ज्या अर्थी आपण इथे आलेलो आहोत आणि स्वतःची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ज्या काही 2 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. राइट डायरेक्शन दिशा फार महत्वाची आहे. कीप डूइंग द सेम थिंग अँड एक्स्पेक्टिंग डिफरंट रिझल्ट. बऱ्याच वेळा लोकं हेच करतात. मोस्ट ऑफ द टाईम आइन्स्टाईन यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला थोडा चेंज करावा लागेल. तुमचं ध्येय बदलू नका. जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, ते प्राप्त करायचं आहे, ते गोल सेटिंग कशी करावी याच्यासाठी सुद्धा एक वेगळा फॉर्म्युला आहे. डिटेलमध्ये आपण डिस्कशन करूया किंवा सेशन्समध्ये, वर्कशॉपमध्ये मी याच्याविषयी डिटेलमध्ये बोललेलो आहे. परंतु जे गोल आहे, जे ध्येय आहे, जो एम आहे आणि जे काही तुम्ही सिद्ध केलेलं आहे, की काही दिवसांमध्ये मला हे अचीव्ह करायचं आहे. तर ते अचीव्ह करण्यासाठी जे पण काही तुम्ही ठरवलेलं आहे, जर ते होत नसेल, तर तुम्हाला मार्ग बदलावा लागेल. मार्ग बदलणं अति आवश्यक आहे आणि प्रशिक्षण प्राप्त करणं फार महत्वाचं आहे. कुठूनही प्रशिक्षण घ्या. जिथे कुठे तुम्हाला योग्य वाटेल, त्या प्रत्येक ठिकाणी यू आर वेलकम. तुम्हाला फक्त हे पण फार फेमस कोट आहे हा. "यू मस्ट लीव्ह युअर प्लेस." काल जिथे तुम्ही होता, ती जागा आज तुम्हाला सोडणं अति आवश्यक आहे. वर्षानुवर्ष एकाच जागी बसून राहू नका. जर तुम्हाला धावता येत असेल, पळता येत असेल, तर यू मस्ट रन. तुम्हाला पळणं गरजेचं आहे. जर पळता येत नसेल, चालता येत असेल, तर तुम्ही चालायला पाहिजे. आणि जर चालता येत नसेल, तर रांगलं पाहिजे. क्रॉलिंग म्हणतात याला. पण काल जिथे तुम्ही होतात, तिथपासून आज तुम्हाला एका नवीन गंतव्यस्थानी पोहोचणं गरजेचं आहे. एकाच जागी ठप्प बसून जर राहिला, तर जीवनामध्ये प्रगती होणार नाही. आणि याच्यासाठी काही वेगवेगळ्या मेथड आहेत. जसं राइट डायरेक्शन आणि राइट मेथड. मेथड सुद्धा फार महत्वाची आहे. आणि ज्या व्यक्तींना मेथड नाही, त्या व्यक्ती जीवनामध्ये अचिव्हमेंट नाही करू शकत. आणि प्रॉब्लेमवर, फक्त प्रॉब्लेमवर जर फोकस केला, तर तो जो प्रॉब्लेम होता ना, तो सुद्धा अति भव्य, अवाढव्य म्हणजे जायजेंटिक अगदी एखाद्या राक्षसाप्रमाणे दिसायला सुरुवात होईल. आणि धिस इज व्हॉट हॅपन विथ कोरोना. कोरोनाचा जो विषाणू आहे, जो छोटासा अगदी सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा जो दिसत नाही. परंतु आज जर कोणालाही विचारलं व्हॉट यू मीन बाय कोरोना, तर तो एक सुंदर असं चित्र काढेल आणि त्याला काटे-काटे काढून दाखवेल. आणि धिस इज व्हॉट प्रोजेक्टेड हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये डीप विथिनमध्ये इनबिल्ट प्रोग्रामिंग केलं गेलेलं आहे. बट दॅट इज नॉट ट्रू. ते अस्तित्वात नाही. ते खोटं आहे. कारण ज्याला सूक्ष्मदर्शकाखाली पाहावं लागतं, त्या इश्यूला, प्रॉब्लेमला जर आपण अवाढव्य करून पाहिलं, तर सोल्युशन कसं मिळेल? आणि म्हणून वी हॅव टू फोकस ऑन सोल्युशन, नॉट ऑन प्रॉब्लेम. आणि याच्यासाठी आपण एक प्रॅक्टिकल पण करून पाहिलं होतं. राइट? आता अ, एक फोटो मी शेअर करतो तुमच्याबरोबर. येस. ह्या रश्मी मॅडम 2 दिवसापूर्वी
म्हणजे 2 ऑक्टोबरला आमचं बोलणं झालं. 1 ऑक्टोबरला मी शिक्रापूरच्या प्रोग्रामसाठी होतो आणि 2 ऑक्टोबरला आमचं बोलणं झालं आणि त्यानंतर 6 ऑक्टोबरला आपला प्रोग्राम होता. 3 किंवा 4 तारखेला मला वाटतं त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि 1 किंवा 2 दिवसात त्यांनी मेंटली प्रिपेअर झाल्या आणि त्या म्हणाल्या वर्कशॉपला येऊया. आणि या वर्कशॉपला आल्यानंतर अजून बरेच व्हिडिओ आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होत गेली किंवा होत चाललेली आहे. येस. यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणीही म्हणू शकत नव्हतं आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी आहे आणि बदलाव क्षणों में होते हैं. चेंजेस हॅपन्स इन मोमेंट. फक्त क्लिक होणं गरजेचं आहे. जसं स्विच ऑन केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी ऑन होते, ट्यूबलाइट ऑन होते, फॅन स्टार्ट होतो. त्याच पद्धतीने जर राईट बटन किंवा स्विच प्रेस झालं, तरी जीवनामध्ये चांगल्या इम्प्रूव्हमेंट घडतात. आणि दिस इज व्हॉट वन ऑफ द लेटेस्ट एक्झाम्पल. आणि हे डॉक्टरांचे शब्द आहेत, डॉक्टरांची भाषा आहे. डॉक्टरांनी आता काही गोष्टी मॅडमना पण माहिती नाहीत, परंतु त्यांच्या सरांना माहिती आहेत. डॉक्टरांनी त्यांच्याशी जे डिस्कशन केलं होतं त्यानुसार फार क्रिटिकल ह्या काही गोष्टी आहेत. पण दिस इज व्हॉट रिलेटेड टू आवर न्यूरॉन्स. न्यूरोसर्जनची आवश्यकता का पडते माहितीये? ब्रेन ज्यावेळेस कम्युनिकेट करत नाही आणि कुणाला कम्युनिकेट करत नाही, आपल्या बॉडीमध्ये जे 60 लाख 60 ट्रिलियन म्हणतात त्याला, म्हणजेच 60 लाख करोड ज्या सेल्स आहेत, ज्या पेशी आहेत, या प्रत्येक पेशी एक आपल्यामध्ये स्वतःचं अस्तित्व ठेवते. जसं मी आहे, तर माझ्या आतमध्ये 60 लाख करोड अजून माझ्यासारखी व्यक्ती आहेत. आणि न्यूरॉन्स सुद्धा 83 जीबी एवढी मेमरी असणारे 83 म्हणजे साधारण 800 करोड न्यूरॉन्स एवढे मी आहे. आता हे सायन्स फार महत्वाचं आहे आणि समजून घेणं आवश्यक आहे. हे जितक्या लवकर समजून घ्याल, तितक्या लवकर तुमच्या जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाईल. आणि याच्यासाठी आपण काही सायंटिफिक पुरावे सुद्धा पाहिलेले आहेत. ज्याला पॉवर व्हर्सेस फोर्स जे फार मोठं बुक आहे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स सरांचं. आणि त्यांनी त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, की जी भीती, नैराश्य किंवा डिप्रेशन, एक्सप्रेशन ज्या अंतर्मनातील भाव आहेत, भावना आहेत, ज्या एक्सप्रेस करता येत नाही, तिथून डिप्रेशन स्टार्ट होतं. आणि एकदा डिप्रेशन या जो भयंकर असा आजार म्हणता येईल किंवा दुर्धम्य, दुर्धर असा हा शत्रू आहे डिप्रेशन, ज्याला व्यक्त करता येत नाही भावना. आणि एकदा त्याचा विळखा बसत गेला, त्याच्यातून बाहेर पडणं फार अवघड होऊन जातं. तो व्यक्ती जगापासून आयसोलेट करत जातो स्वतःला. स्वतःच्याच एका वेगळ्या जगामध्ये बरेचसे व्यक्ती आहेत असे, की जे स्वतःच्या जगामध्ये हरवलेले असतात. सतत त्यांचा काही ना काहीतरी विचार चालू असतो आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी एक सायंटिफिक वे आहे. हा जर रस्ता प्रत्येकाने फॉलो केला, तर डिप्रेशन मध्ये जायची आवश्यकता नाही, परंतु तुमचे गोल तुम्ही अचीव्ह करू शकता. राइट? आणि बऱ्याच वेळा असा भ्रम होतो, की या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. माहिती नाहीये. आणि खरंच माहिती आहे किंवा नाही, जर याच्यावर तुम्ही स्पीच घेऊ शकाल, लेक्चर घेऊ शकाल, ट्रेनिंग घेऊ शकाल, जर हे शक्य जर माहिती आहे, तर हे करता यायला पाहिजे. परंतु हे करता येत नाही. म्हणून आपल्याला दिस इज व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ रिपिटेशन, पुनरावृत्ती. एखादी गोष्ट जोपर्यंत समजत नाही, आचरणात येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं एकच प्रमाण आहे याचं, की परिणाम, अंतिम परिणाम काय आहेत ते प्राप्त करणं गरजेचं आहे. आउटकम म्हणतात याला, आउटकम. 10वी बोर्डामध्ये खूप चांगला अभ्यास केला. खूप, खूप स्टडी केला. 4-4 ट्युशन्स लावले, पहाटे उठून अभ्यास केला, लेट नाईट अभ्यास केला, स्टडी केला, सगळं काही व्यवस्थित केलं.
म्हणजे इतके इफर्ट्स घेतले लोकांनी वाखाणण्याजोगं. पण आजपर्यंत अशा व्यक्तीचा फेलिस्टेशन किंवा सत्कार झालेला नाही. फक्त साठी. फक्त मेहनत घेतली म्हणून याचा सत्कार करा असं होत नाही. ॲट द एंड ऑफ द डे, एंड ऑफ द इयर किंवा एंड मध्ये रिझल्ट पाहिला जातो, आउटकम. आणि जर आउटकम इच्छित नसेल, तर आपल्याला हा रस्ता थोडासा बदलावा लागेल. ज्या नळाला पाणी येत नाही त्याच्या समोर जर तुम्ही हात धरून बसलात, कितीही वर्ष तरी उपयोग नाही. तुम्हाला सोर्स बदलावा लागेल. टॅप बदलावा लागेल आणि दिस इज व्हॉट द सिग्नल विच वी रिसीव्ड फ्रॉम दिस युनिवर्स, ब्रह्मांडाकडून, निसर्गाकडून हे सिग्नल, हे संकेत आपल्याला वेळोवेळी प्राप्त होतात. आणि आज याची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीला आहे, महाराष्ट्रातील, देशातील. परंतु सर्वप्रथम आपण महाराष्ट्रासाठी काम करूया. आपल्या गावातील व्यक्तींसाठी काम करूया. खेड्यापाड्यामध्ये जाऊन काम करूया. आणि त्यामध्ये बरेचसे व्यक्ती स्वतःहून इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि ज्यांनी थोडासा पुढाकार सुद्धा घेतलेला आहे, की येस वी हॅव टू डू दिस. शिक्षकांचं याच्यामध्ये फार मोलाचं योगदान होईल. शिक्षक, कारण विद्यार्थ्यांना नवनाथ सर, नवनाथ वारगडे सर यांचं सुद्धा खूप छान याच्यामध्ये योगदान आहे आणि ते खूप चांगलं काम करतात, कार्य करत आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून कितीतरी व्यक्तींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडलेले आहेत. आणि वी ऑल आर चॅनल. आपण फक्त निमित्त मात्र आहोत कुणाच्या तरी आयुष्यात, कुणाच्या तरी चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करण्यासाठी. आणि दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. आपल्याला यामध्ये कार्य करायचं आहे. आता याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे, कम्युनिटी फार महत्वाचा रोल प्ले करते. कम्युनिटी म्हणजे काय, की अशा व्यक्तींची संगत, ज्याला लाईक, अट्रॅक्ट लाईक म्हणतात. म्हणजे सकारात्मक, समविचारी व्यक्तींचा याच्यामध्ये फार मोठा रोल आणि योगदान आहे. सकारात्मक व्यक्ती किंवा ज्यांचं गोल, ध्येय, उद्देश एक आहे, असे व्यक्ती जर एकत्रित आलेत. आणि आमचा जो काही हा संकल्प आहे, 2 संस्था आहेत आता ह्या. एक माइंडसेट ट्रेनर म्हणून, ही एक फाउंडेशन आहे, ऑर्गनायझेशन आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे काम करणार आहे, माइंडसेट ट्रेनर. ही एक संस्था आहे जी रजिस्टर केलेली आहे. आणि दुसरी संस्था आहे हंस कृपा फाउंडेशन. जे श्री हंसजी महाराज आहेत त्यांच्या नावावरून, कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये खूप खूप चांगले कार्य केले समाजासाठी. तर हंस कृपा फाउंडेशन ही जी संस्था आहे, याचं उद्देश पण हाच आहे, की 1000 कुटुंब कमीत कमी असे यामध्ये सक्रिय करणे. आणि ह्या 1000 फॅमिलीमध्ये नॉट नेसेसरी आता त्यांची परिस्थिती चांगली आहे किंवा आर्थिक स्तरावर दुर्बल जरी असतील तरी सुद्धा, परंतु या प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी. मी त्यांचं सांगतोय, जे आर्थिक दुर्बल घटकात आहेत महाराष्ट्रभरातील कोणीही व्यक्ती असेल. यामध्ये अ, गरीब विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्या मुलांना मुलींना शिकायचं आहे परंतु काही कारणास्तव ते त्या शिक्षणासाठी कॅपेबल नाहीयेत किंवा त्यांचा जो खर्च आहे तो त्यांना पेलू शकत नाही, अशा व्यक्तींना मदत करायची आहे. ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी योगदान द्यायचं आहे. जे वृद्ध व्यक्ती आहेत, जे पण स्वतःची आता काळजी घेऊ शकत नाही काही कारणास्तव, त्यांना पण योगदान द्यायचं आहे. या प्रत्येकासाठी ही संस्था कार्य करणार आहे. प्लस मातृ पूजनाचे जे प्रोग्राम होणार आहेत, हे सगळे प्रोग्राम ह्या संस्थेच्या अंतर्गत होतील. आणि दिस इज व्हॉट वी हॅव डन लीगली, किंवा हे रजिस्टर पण प्रोसेस आता चालू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. फार मोठा उद्देश घेऊन हे कार्य आता ठरलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि वी ऑल हॅव टू पुट आवर स्मॉल इफर्ट्स. छोटे छोटे प्रत्येकाने जर त्याचं योगदान दिलं, तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या किंवा तुमच्यामुळे कदाचित तुमच्या गावातील 10 व्यक्तींचं जीवन सुखकर बनेल. त्यासाठी आपल्याला हे कार्य करायचं आहे. आणि यामध्ये सायंटिफिकली अजून जे काही डिस्कव्हर करायचं आहे, ज्या अंतर्मनाच्या अद्भुत शक्ती आहेत प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी,
शेतात काम करणारे काही व्यक्ती असतील किंवा अ, अ, ज्याला कामगार म्हणतात, मजूर म्हणतात, अशा प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये ही अंतर्भूत शक्ती आहे. आणि ज्या माता-भगिनींनी योगदान दिलेलं आहे, सर्वात जास्त स्ट्रेंथ जर कुणाची असेल तर ती त्यांचीच आहे किंवा त्यांच्या थ्रू हे कम्युनिकेशन खूप चांगलं प्रॉपर किंवा अंतःकरणापासून होतं. त्या प्रत्येकीचं यामध्ये योगदान आहे आणि ह्या प्रत्येक महिलेला यामध्ये वाव मिळावा. तुमच्या क्षेत्रात तुमचा रॅपो बिल्ड, तुमची कम्युनिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी मी तुम्हाला सर्वार्थाने मदत करायला तयार आहे. कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही भागात. जर दूर असेल तर फक्त 1-2 दिवस आधी थोडंसं इंटिमेशन देणं गरजेचं आहे, की प्रिपरेशनसाठी तिथे यावं लागेल म्हणून. तर त्या गोष्टी करायच्या आहेत आणि कम्युनिटीचा अजून एक इम्पोर्टन्स आहे. जसं जळते निखारे असतात, कोल्स, फायरिंग कोल्स असतात ना, निखारे. हे कोळसे जोपर्यंत एकमेकांच्या संपर्कात आहेत, तोपर्यंत ते अग्नी प्रज्वलित करतात. त्यातील एक निखारा जरी तुम्ही उचलून बाजूला ठेवला, एकच निखारा उचलून बाजूला ठेवला, तुम्हाला काय वाटतं? तो निखारा तसाच पेटत राहील? नाही. फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये त्याची जी अग्नी आहे किंवा त्याचं जे इन्स्पिरेशन आहे ते कमी, कमी, कमी होत जाईल. याच्यासाठी कम्युनिटी फार महत्वाची आहे. कम्युनिटीज लाइक माइंडेड पीपल ज्यांना समाजामध्ये बदल घडवायचा आहे. एक तर फार असे लोक भेटणं अवघड आहे, पहिली गोष्ट. आणि जर भेटले तर त्यांना गमवू नका. त्यांच्याबरोबर स्वतः कार्यरत राहणं गरजेचं आहे. आणि धिस इज व्हॉट अगदी म्हणजे प्युअर एक्झाम्पल आहे हे जळत्या निखाऱ्यांचं. म्हणून आपल्याला ह्या कम्युनिटीमध्ये संगतीत, ज्याला संगत, दर्शन आणि श्रवण म्हणतात, या तीनही गोष्टी फॉलो करणं फार गरजेचं आहे. राइट? जी एनर्जी आहे ती बिल्ड करण्यासाठी. दिस इज व्हॉट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी हॅव टू डू. आणि दुसरी गोष्ट आहे, 2 प्रिन्सिपल आहेत, राइट? यामध्ये एक त्याला दुसरा नियम म्हणता येईल, दिस इज व्हॉट लॉ ऑफ जंगल. हे जंगल आहे, घोर जंगल. म्हणजे फॉरेस्ट, म्हणजे असं घनदाट जंगल. ह्या जंगलातून आपल्याला प्रवास करायचा आहे आणि इच्छित गंतव्यस्थानी पोहोचायचं आहे. तर याच्यासाठी मार्गदर्शक फार महत्वाचा आहे. जर मार्गदर्शक नसेल आणि घनदाट अरण्यात प्रवेश केला केला आहे किंवा करत आहोत, तर अशा ठिकाणी पोहोचण्याचे चान्सेस जास्त आहेत की जिथे जायची आवश्यकता नाही. आणि म्हणून जर नॅव्हिगेटर असेल ना बरोबर, नॅव्हिगेशन जो रस्ता दाखवेल, तर असा नॅव्हिगेटर सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. आणि पारंपरिक पद्धतीने रॉबर्ट टी कियोसाकी यांचं जर बुक तुम्ही रीड केलं असेल, त्यांचं जे पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड, तुम्ही कुठल्या व्यक्तीचा संदेश किंवा मार्गदर्शन घेत आहात, त्या अनुसार आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिशा मिळायला सुरुवात होते. म्हणजे जर तुम्हाला मार्गदर्शक व्यवस्थित मिळाला, कोच, गाईडन्स कुणीही असेल, दॅट यू हॅव टू डिसाईड. पण जर कोच असेल, मार्गदर्शक असेल, तर तुम्ही गंतव्यस्थानी पोहोचाल. आणि याच्यासाठी नॅव्हिगेशन फार महत्वाचं आहे. विदाऊट नॅव्हिगेटर जर प्रवास कराल, तर मगाशी मी म्हणालो, 10 वर्ष, 20 वर्ष प्रवास करावा लागेल आणि त्यानंतर गंतव्यस्थानी पोहोचाल. परंतु हेच जर मार्गदर्शक असेल किंवा कोच असेल, प्रॉपर ट्रेनिंग असेल किंवा असा कोणी व्यक्ती जो आपल्या बरोबर ह्या प्रवासात चाललेला आहे आणि त्याला तो रस्ता माहिती आहे, तर अशा व्यक्तीबरोबर जर राहिलात, तर मात्र 10 वर्षाचा प्रवास 1 वर्षात होईल. आणि प्रॉब्लेमवर काम करून उपयोग नाही. हे सर्वांनी आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये अगदी ठाम रुजवून घ्या. प्रॉब्लेम हे फक्त सिम्प्टम आहेत, लक्षणं आहेत, जे आपल्याला इंडिकेट करतात. वी ऑल हॅव टू वर्क ऑन द रूट कॉज ऑफ डिसीज. जे मूळ कारण आहे समस्याचं, त्याच्यावर कार्य करणं आवश्यक आहे. आणि जर याला रामबाण उपाय म्हणतात.
रामबाण. जर याच्यावर कार्य केलं तर मात्र जीवनात गंतव्यस्थानी पोहोचायला मदत होईल. आणि दिस इज व्हॉट वी नीड, गायडन्स. आणि याच्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. जे पण व्यक्ती माझ्या बरोबर असोसिएट आहे ते प्रत्येक व्यक्ती ऍज अ ट्रेनर, लीडर म्हणून कार्य करत आहेत. राईट. आणि जीवनामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत, अप अँड डाऊन पण होत राहतात. परंतु त्यासाठी त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्टक होणं आवश्यक नाहीये. स्टक झालोय, प्रॉब्लेम आलेला आहे, याचा अर्थ ते फक्त एक सिग्नल आहे, इंडिकेशन आहे, की आपल्याला हे स्थान सोडून आता पुढच्या दिशेला प्रवास करायचा आहे, प्रगती करायची आहे. आणि ज्या पण काही समस्या असतील, वेगवेगळ्या समस्या डेली लाईफमध्ये, डेली रुटीनमध्ये ज्या पण काही गोष्टी आहेत, याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. आणि फ्रिक्वेन्सी, मगाशी मी जे उदाहरण दिलं, पॉइंट ए टू पॉइंट बी, हा जो प्रवास करायचा आहे, यामध्ये जर कन्फ्युजन जास्त असेल, तर ती कन्फ्युजन किंवा त्या समस्या ज्या अंतर्मनातील समस्या आहेत त्याच्यावर उपाय योजना अंतर्मनातच करावी लागेल. बाहेर उपाय करून उपयोग नाही. म्हणजे रूट कॉज ऑफ डिसीज जे आहे, आजाराचं मूळ कारण आहे किंवा समस्याचं जे मूळ कारण आहे, त्याच्यावर उपचार करावे लागेल. आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी हो ओपोनोपोनो, जे अंतर्मनातील आभाराची दिव्य शक्ती आहे, ही प्रगट करावी लागेल. आणि हे प्रगट केल्यानंतर रिझल्ट येतील, चमत्कारिक परिणाम होत आहेत. कितीतरी व्यक्तींच्या जीवनामध्ये मी स्वतः विटनेस आहे, की त्यांच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडलेले आहेत. राईट. आणि हे सिद्ध करणं गरजेचं आहे. आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये, समस्यामध्ये काही असाल, तरी त्यासाठी सुद्धा उपाय आहेत. आता काही व्यक्ती, एक लेटेस्ट एक्झाम्पल सांगतो. अशा महिला ज्या डायव्होर्स झालेला आहे त्यांचा, राईट, म्हणजे घटस्फोट येते, डायव्होर्स झालेला आहे. आता अशा व्यक्तीचं जीवन जर पाहिलं तर त्यांना किती चॅलेंजेस आहेत जीवनात पुढे. आणि अंतर्मनामध्ये ते कुठेतरी स्टक झालेल्या, एक लाईव्ह एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला, ज्यांच्याबरोबर मी चर्चा केलेली आहे, डिस्कशन केलेलं आहे. अशा महिलेला आता जीवनामध्ये होप्स, आशा काय आहे पुढे? आणि त्या पर्टिक्युलर एका पॉइंट मध्ये जोपर्यंत ते स्टक झालेले आहेत, अडकलेले आहेत, तोपर्यंत त्यांना आशेचा किरण दिसत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त ती एकच फिलिंग आहेत, इमोशन. इमोशन, फिलिंग, भावना म्हणतात याला. इमोशन, एनर्जी इन मोशन. आता ह्या इमोशन एकतर पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील, याच्यावर सुद्धा आपण वर्कशॉपमध्ये कार्य केलेलं आहे. मी पुन्हा एकदा शेअर करेन सगळ्यांसाठी. इम्प्रूव्हमेंट पर्स्पेक्टिव्ह हे फार महत्वाचं आहे. तर फक्त पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज करणं गरजेचं आहे. म्हणजे आयुष्यभर ज्या एक ऍक्ट्रेस होत्या, म्हणजे त्यांच्या जीवनातली खरी गोष्ट नाही, परंतु टीव्ही सिरियल मध्ये ज्या दिसतात आपल्याला किंवा जुन्या मूव्हीज मध्ये, मीना कुमारी. मीना कुमारी म्हणजे काय? हतबल, निर्बल, हीन, दीन, दुःखी असा भाव ठेवून, की आता माझ्या जीवनात काय होईल? परंतु जर त्यांनी आपल्या जीवनाची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्सेप्ट केली, स्वीकार केली, तर त्यांचं लाईफ चेंज झालं. आणि विदिन 15 टू 20 मिनिट्स त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. आधी जे फक्त अश्रू येत होते, अश्रू, अश्रू, फक्त अश्रू, आणि ते दुःखाचे अश्रू होते. नंतर सुद्धा अश्रू आले, परंतु ते अश्रू आनंदाचे होते, आनंद अश्रू. का? कारण आता होप्स आहे जीवनामध्ये, दिशा आहे, मार्गदर्शन आहे, आणि मेथड माहिती आहे. राईट. आणि या चारही गोष्टी मी सांगतो, याच्यापेक्षा पाचव्या गोष्टीची आवश्यकता नाहीये. या चारही गोष्टी, उत्तम आरोग्य, हेल्थ चांगली मिळेल, त्यानंतर मधुर नातेसंबंध निर्माण होतील, नॉट नेसेसरी. आता हे डोक्यामध्ये बऱ्याच व्यक्तींच्या असं बसलेलं आहे, की जोपर्यंत मला समोरचा व्यक्ती रिस्पेक्ट देत नाही, तोपर्यंत मी रिस्पेक्टेड नाही. हे चुकीचं आहे. आधी, सगळ्यात आधी तुम्हाला जे नातेसंबंध प्रस्थापित करायचंय ना, जे रिलेशन निर्माण करायचं आहे, ते दुसऱ्या बरोबर नाहीये, ते स्वतः बरोबर आहे. आधी स्वतः स्वतःशी कनेक्ट व्हावं लागेल. आत्मदेव जर प्रसन्न असेल तर समाजरूपी देव आपोआप प्रसन्न होतो. परंतु सुरुवात आधी आपल्यापासून करावी लागते. आणि अशा ज्या त्या महिला होत्या, त्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल दिसायला सुरुवात झाली. ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे,
किंवा डिप्रेशन आहे किंवा अँक्झायटी मोडमध्ये आहे, चिंता आहे, तणाव आहे, असा व्यक्ती स्वतःसाठी काही करत नाही. ना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, ना त्याच्या जीवनाला काही अर्थ आहे. परंतु ज्या क्षणी त्याला आशेचा एक किरण दिसायला लागतो, की येस, मुझ में भी कुछ बात है, मुझ में भी कुछ खास है, मैं भी बन सकता हूँ सिकंदर. ज्या वेळेस हे अंतर्मनामध्ये जाणवायला सुरुवात होती, त्याच क्षणापासून त्याच देह, बोली ज्याला म्हणतात बॉडी लँग्वेज, बॉडी लँग्वेज, देह बोली ज्याला म्हणतात, ती सुद्धा इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे ती बदलायला सुरुवात होते आणि रिझल्ट यायला सुरुवात होते जीवनामध्ये. आणि तुम्हालाही सुद्धा पहा, एखादा हसरा मुलगा आहे, हसरं मूल आणि एखादं रडकं मूल, म्हणजे जे तुमचं नाही किंवा आजूबाजूला कुणाचंही असेल छोटंसं लहान बालक, एक हसणारा आहे, एक रडणारा आहे. तुम्हाला कुठल्या मुलाला घ्यावंसं वाटेल? बाय डिफॉल्ट ज्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, अशा मुलाला तुम्ही उचलून घ्याल. ठीक आहे, ज्याला दुःख आहे, रडतोय किंवा त्याला तुम्ही विचाराल, की "बाळा का रडू नको" किंवा त्याला पॅम्परिंग कराल, त्याला चॉकलेट द्याल वगैरे, वगैरे, वगैरे. परंतु तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही अशा व्यक्तीला प्रेफरन्स द्याल, की ज्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे आणि स्मित हास्य येण्यासाठी अंतर्मनातून इमोशन जागृत करावे लागतात. त्यासाठी काही मेथड आहे, जे आपल्याला ऑलरेडी पहिल्यापासून प्राप्त झालेलं आहे. त्याच्याकडे फोकस करावा लागेल. त्यासाठी ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त करावा लागेल. म्हणून पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड आपल्याला सांगतो, ज्याने पण आपल्या जीवनामध्ये हे केले, त्याच्या जीवनात चमत्कार घडलेले आहेत बाय डिफॉल्ट. वर्षानुवर्ष जे प्रॉब्लेम जिथे कुठे ते अडकल्या होत्या समस्या, त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळाली. आणि हे कोणी शिकवलंय माहितीये? लेटेस्ट आता सध्याच्या काळात भगवान बुद्ध, महात्मा बुद्ध यांनी ह्या गोष्टी, ह्या शिकवण दिलेल्या आहेत. व्हॉट यू थिंक यू बिकम. ज्याचा तुम्ही विचार कराल ते तुम्ही बनाल. व्हॉट यू बिलीव्ह, ज्याच्यावर तुमचा विश्वास असेल, यू विल अट्रॅक्ट, ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आकर्षित कराल. जर तुम्हाला माहिती किंवा आठवत असेल, तर आपल्या या टॉकची सुरुवात तिथूनच झाली होती, की व्हॉट यू व्हॅल्यू इन युअर लाईफ, ज्याला तुम्ही व्हॅल्यू देता ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये निर्माण होते, आकर्षित होते. राईट? आणि व्हॉट यू व्हिज्युअलाइज, ज्याच्या तुम्ही कल्पना करता, इमॅजिनेशन, दॅट यू क्रिएट, हे तुम्ही निर्माण करू शकता. मग याचा अर्थ काय होतो? अगदी सिंपल आहे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. तर इथे आपल्याला एक छोटंसं मेडिटेशन घ्यायचं आहे आणि विल डू दिस मेडिटेशन. जर कुणाला काही शेअरिंग करायचं असेल किंवा बोलायचं असेल, तर यू कॅन जस्ट रेज युअर हँड. तुम्ही हात वर करू शकता, जर कुणाला स्पेसिफिक काही विचारायचं असेल तर. राईट. जगदीश सर, तुम्हाला काही विचारायचं आहे का? रेखा गव्हाणे मॅडम बोलू शकतील वाटतं. हा, मग रेखा मॅडम, तुम्ही फक्त हँड रेज करा. तुम्हाला शोधावं लागेल अदरवाईज. जस्ट अ मिनिट. रेखा गव्हाणे मॅडम आहेत का? हा, येस, ओके. हा मॅडम, अनम्यूट करा तुम्ही. आणि ह्या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिकल आहेत. ज्या गोष्टी मी तुमच्या बरोबर बोलतोय किंवा सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्रत्यक्ष घडण्यासारख्या आहेत, प्रॅक्टिकल आहेत. मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग मॅडम. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर, मी मगाशीच अनम्यूट करत होते, पण होतच नव्हतं मला बऱ्याच वेळा. हा हा, नाही, सगळ्यांना म्यूट आहे सध्या. हो. हा, नाहीतर ते कधी कधी बॅकग्राऊंडचं म्युझिक येतं किंवा थोडस गोंधळ असतो म्हणून. ओके. मॅडम, तुम्ही शेअर करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचा आहे तर करू शकता. नाही, व्हिडिओ नाही, थोडं जरा काम अच्छा, चालू ठीक आहे. आहे. ओके, ओके, फाईन. ओके. कम्युनिकेट हो. करा, बोला. आम्ही ज्या दिवशी इकडे आले ना, हा, प्रोग्राम ते- वरून घरी आलात, राईट? हो, प्रवास करून आलो ना ट्रेन मधून, हा, ज्यावेळेस आम्ही पुण्याची तिकीट काढली होती, येस.
पुण्यामधून आम्हाला शिवाजीनगरमध्येच उतरवलं. उतरलं म्हणजे आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या काळे मॅडमच्या आमच्या सर्वांच्या. आणि पुण्यामध्ये 5 मिनिटं गाडी अशीच उभी राहिली ह्याच्यामध्ये शिवाजीनगरमध्ये 5 मिनिटं गाडी उभी राहिली. आणि आमचं काही लक्षच नव्हतं म्हणजे नाही का, की आम्हाला वाटलं अजून एक स्टेशन आहे म्हणून. आणि बर असंच एक माणूस आला म्हणजे खूप वयाचाच होता आणि म्हटले तुम्हाला कुठं जायचंय? मी म्हंटल आम्हाला पुण्याला जायचं. म्हणले रिटर्न लोणावळ्याला गाडी चालली. म्हटलं रिटर्न कशी जाईन आम्ही लोणावळ्याची पुण्याची तिकीट काढलीये. नाही बरोबर म्हटले लोणावळा ह्याला जाणार लोणावळ्याला इथपर्यंतच गाडी. मग आम्हाला टेन्शन आलं इकडनं कसं जायचं? तरी पण ते काळे सर अन ते होते. हा पण हा उशिरा आणि नाही का शिवाजीनगरवरून इतकं लांब कसं जायचं काय? पण आम्ही उतरलं तिकडनं उतरलं मॅडमला माहिती होतं. तिथून लगेच 2 मिनिटातच बस भेटली आम्हाला. तिथून पण अच्छा शिवाजीनगर ह्याला गेलो आम्ही कॉर्पोरेशनला गेलो आणि तिथं सुद्धा लगेच जागा भेटली. म्हणजे आमचं नशीब चांगलं. आम्ही स्टेशनला उतरलो असतं तर आम्हाला जागा पण नसती भेटली. राईट आणि लहान-लहान मुले पण होती. प्रवास पण खूप छान झाला आणि मॅडम त्याच्यानंतर मॅडम हां. फक्त एक गोष्ट सांगतो. नशीब प्रत्येकाचं चांगलं आहे, परंतु तुमची फ्रिक्वेन्सी चांगली होती. तुमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि ब्रह्मांड युनिव्हर्स स्वतःहून पुढे आलं मदत करण्यासाठी. राइट? आणि ओके. घरी घरी आल्याच्या नंतर थोडं वातावरण पण बिघडलं होतं. ते पण थोडं खूप म्हणजे व्यवस्थित झालं. आणि हां. दुसऱ्या दिवशी म्हणजे मला 10 तारखेला मला साड्या आणायच्या हे माझ्या डोक्यात होतं. पण पैसे तर नव्हतं. मग आता काय करायचं? येस. पैसे नव्हतं म्हणून मग मी म्हणजे जायचंय तर हे नक्की आहे. पण कसं जायचं, काय जायचं विचारच नाही. आणि मी लोन काढलं होतं ना भारत पे, फोन पेचं. ते माझं 9 तारखेला संपलं म्हणजे. 9 ओके. तारखेला संपलं आणि मग ते लोकं आले होते. 2 तास ते चालली होती त्यांची प्रोसेस 2 तास. पण ते म्हटले, "मॅडम तुमचे 15,000चं आहे, पण 10,000 होतंय." मी म्हणजे तिथं नाराज झालेच नाही. ठीक आहे म्हटलं 10 तर 10 नंतर मला कुठून तरी येत असतंय, काही विषय नाही म्हटलं. आणि बरोबर. नंतर परत त्यांनी प्रोसेस केली खूप. ते पण वैतागले म्हणले 10चं पण होत नाही. मग पॅन हां, कार्ड मागितलं. पॅन कार्डावरती पण त्यांना काही झालं म्हणजे जमलंच नाही. मग 5 हां. मिनिटं तो गाडीपाशी गेला, परत थांबला बराच वेळ आणि मग म्हटलं, "मॅडम एकदा ट्राय करतो." म्हटलं, "ठीक आहे, काय नाही असं." म्हणलं, "झालं तर झालं, नाहीतर मी कुठून पण म्हणजे नाही का कुठून पण होईल माझ्याच्याने." असं अरेंज बोलला. करेल. हां, हां. बरोबर. हां. तर मग काय झालं काय माहीत नाही डायरेक्ट आकडा 75,000चा आला. अरे वाह! वाह! गुड. व्हेरी गुड. पंचा हो, 75,000चा आला. पण तो दोघं जण होते. ते म्हटले, "थांबा." लगेच असं म्हणजे एक खुश होऊ नका. त्यांना म्हटलं, "मॅडमला सांगू नका. नाहीतर अशी बरीचशी लोकं आहे, की आमचे 10,000त होत नाही. तुम्ही 5च देतात. आम्हाला तर दाखवत्या 10 आणि 15,000." म्हणजे नाही का असं. म्हटलं, "नाही बरोबर. सर, तुम्हाला तर मी बोलले 10चं झालं तरी चालतंय. असा काही विषय नाही." म्हटलं, "कारण जास्त घेतलं तरी आम्हालाच फेडायचं आणि कमी घेतलं तरी आम्हालाच फेडायचंय." बरोबर, मग बरोबर. ते ठीक आहे चालतंय. पण त्यांनी प्रोसेस बघितली. म्हणले, "तुम्हाला नक्की किती पाहिजे?" म्हटलं, "काही नाही 20,000-30,000 असेल तरी चालते, कारण बाकीचं माझ्याकडे करते." म्हटलं मी. "नाही," म्हटले, "मॅडम अशाने असा हप्ता आहे, मग बघा." तर माझे मिस्टर म्हणले, "चला 50,000चं करा." मग 5च्या ऐवजी मला 50 आले. अरे वाह! वाह! काँग्रॅच्युलेशन मॅडम. माझ्या अकाउंटला 50,000 आले आणि इतका दिवस म्हणजे सरांचा कॉल पण नाही लागला. मी थेट तुम्हाला करणार होते कॉल, की "सर बरं. असं-असं माझ्या अकाउंटात घडलंय" म्हणून. आणि हे सर तर फोन पण म्हणजे काय झालं होतं काय माहिती त्या दिवशी कॉलच लागला नाही. ज्यांना आधी करायचा होता त्यांना. नंतर मग बरं. त्यांना संध्याकाळी लागला फार. आणि अच्छा. पैसे पण किती वाजता आले? 7:30च्या टायमिंगला आले नेमके. येस, म्हणजे येस. प्रोसेस त्यांनी दुपारची केली, पण पैसे माझे खूप उशिरा आले. म्हणजे येतंय का नाही हे पण मला माहीत नव्हतं. बरोबर. पण 7:00-7:30च्या दरम्यान आले म्हणजे इतकं सरांचा पण कॉल लागत नव्हता. पण नशीब चांगलं लागला सरांना. कारण ही बातमी फक्त पहिल्यांदा सरांना म्हटलं मॅडमला, रेणुकाताईंना आणि त्यांना द्यावा. अच्छा. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. खूप छान. आणि थँक यू, थँक काँग्रॅच्युलेशन मॅडम. सगळ्यांनी त्यांच्यासाठी जरासं क्लॅपिंग करा. येस, यू रॉक मॅडम. व्हेरी गुड. आणि थोडं-थोडं चांगलं घडतच चाललंय म्हणजे माझ्याशी, मुलांशी, घरात पण व्यवस्थित चाललंय. काय नाही विषय. खूप चांगलं घडणार आहे मॅडम अजून. आणि थँक यू, थँक यू, यू आर द क्रिएटर. आता थँक यू. तुमचा जो एक व्हिडिओ आहे वर्कशॉपमधला, ज्या पद्धतीने तुम्ही कम्युनिकेट केलेलं आहे, ज्या पद्धतीने तुम्ही ॲड्रेस केले ना, असं हो. फार प्रोफेशनल व्यक्ती सुद्धा नाही करू शकत. पण जो आणि तुमचा महत्वाचं कॉन्फिडन्स म्हणजे होता. हां, तर तिकडनं आले ना मी, हां. तर म्हणजे बचत गटाची दुपारची मीटिंग चालू होती. म्हणजे ते नाही का काय कुठं काय माझ्या सहीशिवाय भेटत नव्हतं वगैरे असं. हां, तर हां. आमची एक अध्यक्ष आहे ना, ती खूप तिथं भांडले, की आमची सचिव इतके येती-जाती, किती वेळा नाही आली असं थोडंच नाहीये का? तरी पण हां. ती आज तिचा प्रॉब्लेम आहे. ती कुठेतरी गेलेली आहे, चांगल्यासाठी गेलेली आहे आणि तुम्ही ती नसताना आम्हाला देत नाही. म्हटले, "आम्ही कोणत्या ते ह्याच्यावर सहीच करू शकत नाही. आमचा गट झाला तरच आम्ही करू शकतोय," असे बोलले. मी लंचच्या टायमिंगला त्यांना कॉल करत होते ना, सगळी अरेंजमेंट केली त्यांची.
येस, तर येस. मग झाला आमचा गट, पण इकडनं आले ना, तर आमची लिपिका बोलली, की "मॅडम तुम्हाला ग्राम संघाच्या सचिव करणार आहे." अरे म्हणलं वाह! वाह! थँक काँग्रॅच्युलेशन. अजून म्हणजे एक मी विचार पोझिशन पण वाढली नव्हता तुमची. केला. हो, मी विचार पण नव्हता केला म्हणजे असं होईल म्हणून. पण बोलले, "आम्हाला आमची इच्छा आहे तुम्हाला करायची." म्हटलं, "मला बोलता वगैरे काही येत नाही." म्हटले, "त्याच्यात बोलायचं काहीच नाहीये." येस, त्याच्यात येस, काहीच येस. बोलायचं नाही, फक्त तुम्हाला यायचंय त्याच्यात. म्हटलं, "ठीक आहे, चालतंय." मॅडम तुम्हाला फक्त एकदा अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. फक्त स्टेजवर उभं राहण्याची आणि त्यानंतर त्या सगळ्यांना कळेल, की अरे ज्यांना आपण समजतोय बोलता येत नाही, ह्यातच सर्वोत्तम स्पीकर आहेत. वक्तृत्व तुमचं खूप पॉवरफुल, खूप प्रभावी आहे आणि जे आपण वर्कशॉपमध्ये पण पाहिलंय. परंतु हो. आता याच्यावर फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल आणि तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी सगळ्या दिशांनी यायला सुरुवात झालेली आहे. प्रॅक्टिस झाली. त्या दिवसापासूनच झाली. अच्छा, व्हेरी गुड मॅडम. व्हेरी गुड. थँक यू. खूप छान. अ, आणि धिस इज व्हॉट कॉल्ड यालाच आपल्याला हे म्हणता येईल, की एक थर्मोस्टॅट असतो, जे मी उदाहरण वर्कशॉपमध्ये, कॅम्पमध्ये पण दिलं होतं, की ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या रूमचं टेम्परेचर सेट करता, त्या पद्धतीने जर 25 ला सेट केलं, बाहेर कदाचित 30 डिग्री सेल्सियस आहे, परंतु तुमच्या रूमचं टेम्परेचर 25च राहील. बाहेर कदाचित 20 डिग्री आहे, तुमच्या रूमचं टेम्परेचर 25च राहील. याला थर्मोस्टॅट म्हणतात. असा थर्मोस्टॅट वेल्थ मास्टरीसाठी सेट केलेला असतो. आणि तो कसा करायचा त्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत, रूल्स आहेत. आणि ज्या व्यक्तीने हा थर्मोस्टॅट सेट केला, त्याच्या जीवनात धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतोच. बाय डिफॉल्ट. त्यासाठी बाकी काही करायची गरज नाही. अपॉर्च्युनिटी इतक्या येतील आणि नॉट नेसेसरी जिथून तुम्हाला वाटतं, की हा सोर्स आहे आणि इथून मला धनसंपत्ती प्राप्त होईल. नाही, याच्या व्यतिरिक्त सुद्धा लेफ्ट, राइट, अप, डाउन, फ्रंट, बॅक साइड जिथून कुठून येईल फक्त काय म्हणायचं, येस धनसंपत्ती वेलकम, 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 वेलकम. इकडून येईल, वरून येईल, साइडनी येईल, सगळ्या दिशेने. पण हे करण्यासाठी काय करावं लागेल? आधी आपली फ्रिक्वेन्सी सेट करावी लागेल. तर आपण याच्यावर डिटेलमध्ये आता चर्चा करणार आहोत. उद्या आपण अजून बोलूया आणि उद्या तो व्हिडिओ पण प्राप्त होईल. काही मेडिटेशन आहेत, ते मेडिटेशन रेग्युलर करायचे आहेत. परंतु आज फक्त एक सुरुवात म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ज्या 10 सर्वोत्तम गोष्टी आहेत, यांची यादी करायची आहे. प्रॉब्लेमची यादी प्रत्येकाने केलेली आहे, पण समस्यांची यादी करून उपयोग नाही. आता अशा गोष्टींची यादी करा, ज्याच्यासाठी तुम्ही आभारी आहात. ज्याच्यासाठी हृदयापासून आभार व्यक्त कराल, आभार प्रगट करू शकाल, अशा गोष्टींची आपल्याला यादी करायची आहे. आणि जे मी सांगितलं, की फ्रिक्वेन्सीवर आपल्याला कार्य करायचं आहे. डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे नकारात्मकता. तिथून आपल्याला कुठं जायचंय? सेलिब्रेशन. सेलिब्रेशनकडे जायचं आहे आणि सेलिब्रेशनकडे जाण्यासाठी ह्या काही अ, गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉलो कराव्या लागतील. राइट? तर अजून कुणाला काही बोलायचंय किंवा काही शेअरिंग करायचंय, डिस्कशन करायचं आहे का? करायचं असेल तर हँड रेज करा. मी तुम्हाला अनम्यूट करेन, जर करायचं असेल तर. नसेल तर काही हरकत नाही. परंतु आपल्याला याच्यावर कार्य मात्र करायचं आहे. फ्रिक्वेन्सी रेज करायची आहे. फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी अंतःकरणात काही गोष्टी आहेत, ज्या आपल्याला फॉलो कराव्या लागतील. राइट? आणि ते आपण सर्वांनी करूया. जगदीश सर तुम्हाला काही बोलायचंय का? आणि त्यांची मेडिसिनची बॅग भरून गोळ्या होत्या. तेवढे औषधं वगैरे सगळे घेऊन त्यांनी पहाटे 3 वाजता उठून इथं आणून सोडले आणि त्यांना माहित नव्हतं की हे काय असतं ट्रेनिंग काय वगैरे त्यांना काहीच माहित नाही. फक्त मॅडम म्हणल्या मला जायचंय, सरांचं मला ट्रेनिंग हवं तर मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट टाळणार, पण मी लोणावळ्याला जाणार. त्यांच्या हट्ट किंवा त्यांचा विश्वास, त्यांचा कॉन्फिडन्स ह्याच्याकडे बघून त्यांच्या फॅमिलीनं त्यांना सजेस्ट केलं की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. पण ते कसं जाईल, कसं राहील हे सतत काळजी. अक्षरशः ट्रेनिंगमध्ये मला कमीत कमी एक 20-25 फोन आले असतील कंटिन्यू. किती 2च तासामध्ये, की तुम्ही फोन का उचलत नाही? मॅडम फोन का उचलत नाहीत? लागत का नाही? काय झालंय नेमकं सिच्युएशन काहीच कळत नाही. आणि त्यांना मी बोलून 10च मिनिटात त्यांना झोप लागली होती आणि मॅडमनं मला बोलल्या होत्या, की मला फक्त झोप लागली ना एक अर्धा 1 तास, तर मी संध्याकाळी जेवण वगैरे व्यवस्थित करू शकते आणि गोळ्या वगैरे
खाऊ शकते. त्याच्यामुळं मला उठवायची पण डेअरिंग होत नव्हती, की मी कसं उठवू त्यांना. पण मिस्टरांना काळजी, त्यांच्या आईचे फोन यायला लागले, की तुम्ही मला फक्त एकदा बोलू द्या त्यांना. बोलले की आम्ही समाधान राहू. आणि त्यांचा फोन लागत नाही म्हणून मिस्टर पण सतत असं टेन्शनमध्ये. मी त्यांना सजेस्ट करत होतो, की "सर मी उठल्या-उठल्या तुम्हाला लगेच माझ्या नंबरवरनं फोन लावून देईन, पण थोडंसं तुम्ही त्यांना झोपू द्या" म्हटलं. त्याने म्हटले, "नाही, मला थोडं काळजी वाटते का मी गाडी घेऊन येऊ तिकडं लोणावळ्याला, की नेमकं काय झालंय मला कळू द्या." आता मला सुचत नव्हतं, की नेमकं मॅडमला उठवावं, की त्यांना थांबवावं. पण नंतर सरांना मी एक कॉन्फिडन्स दिला, की "सर तुम्ही काही काळजी नका करू. मी उठले ना, मी स्वतःहून फोन करतो. तुम्ही फक्त एक अर्धा 1 तास, 2 तास त्यांना थोडा वेळ द्या आराम करायला." आणि मॅडम उठल्या, बोलल्या, व्हिडिओ कॉल केल्या आणि मग त्याने समाधान वाटलं आईला वगैरे. आणि मॅडम उठल्यावर विदिन एक 10च मिनिटामध्ये हॉलमध्ये येऊन डान्स सुद्धा केला. मी सतत त्यांच्यावर ऑब्झर्वेशन होतं, की मॅडम दुखतंय का काय? काय होतं का काय? असं म्हणजे सतत मी लक्ष ठेवून होतो. कारण ती सिच्युएशन फक्त मला माहीत होती त्या 2 तासातली. पण हे विश्वास बसू शकत नाही आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं, की जे डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट पुण्यातले टॉपचे डॉक्टर त्यांची फीस 3,500 फक्त 10 मिनिट बोलण्याची. आणि असे डॉक्टर म्हणतात, की आमच्यासारख्या अशा डॉक्टरकडे तुम्हाला येण्याची गरज नाही. आणि त्यांना विश्वास कधी बसला, की "मॅडम तुम्ही चलत कसं काय आला हॉस्पिटलमध्ये?" मॅडम म्हणल्या, "मी चालत नाही आले. पहिले 3 दिवस मी डान्स करून आले." त्यांनी डोक्यालाच हात लावला. म्हणले, "असं कसं होऊ शकतं?" मग त्यांनी व्हिडिओ दाखवला आणि ती व्हिडिओ पाहून त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि "तुम्ही जे करता ना, तुम्ही जे केलात, तुम्ही हेच करत राहा. आमची गरज नाही लागणार." कारण त्यांना त्याच गोष्टीची गरज आहे, विल पॉवरची. आणि त्यांच्या विल पॉवरनं त्यांनी जे बेशुद्ध अवस्थेत होते, कोमात होते, त्या विल पॉवरनंच ते बाहेर आलेले आहेत. आणि त्यांना विल पॉवर वाढवण्यासाठी ह्या ट्रेनिंगचं खूप उपयोगी पडलं. त्यांची फॅमिली, त्यांचे सर, मिस्टर सगळे हॅपी आहेत. काल संध्याकाळी पण आले होते रात्री. थोडं गडबड होती तरी पण त्यांनी 5-10 मिनिट भेटण्यासाठी आले, की खूप छान आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये प्रगती दिसते आणि अशीच प्रगती व्हावं आणि नेक्स्ट टाईम आम्ही येऊ आणि कंटिन्यू मला करायचे ते आपले ट्रेनिंग प्रोग्राम जिथं कुठं असेल तिथं त्यांना पाठवणार आहे, असं त्यांचं म्हणणं. पण हे रिअल आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाची इथं. ह्या 2 गोष्टीचंच माणसाचं विल पॉवर वाढू शकतं आणि लाईफमध्ये मिरेकल रिझल्ट येऊ शकतात. हे लाईव्ह उदाहरण आहे प्रॅक्टिकली. तर मला वाटतंय की असे कोणी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी अ, आपण एक निर्णय घेतोय, की ₹500 मध्ये आपल्याला अडकायचं नाही. ₹500 आपल्याला कॅश साठी आपण नाहीच करत होतो. फक्त आपल्याला जे नॉलेज आहे सरांचं ट्रेनिंग आहे, हे प्रॉपर व्यक्तीपर्यंत जायला पाहिजे होतं. पण इथं पण आपण एक मर्यादित व्यक्तीपर्यंत आपण अडकून पडतोय. तर हे ओपन टू ऑल करायचंय. पण एक आपली जबाबदारी आहे, की फ्री सेशन म्हणून 5:30ला, 6ला, पावणे 6ला, 6:15ला जॉइन होणं, हे असं नाही करायला पाहिजे. आपण त्याच्यासाठीच केलं होतं, की रूल्स एंड रेग्युलेशन यावे आणि सीरियस व्यक्तिमत्व यावं. पण थोडंसं याला मर्यादा येते. पण ग्रामीण भागातल्या आता काही व्यक्तींना हे भरणं शक्य नाही. महिलांना इच्छा आहे, पण भरणं शक्य नाही. मग त्यांचाही विचार केला आपण. तर आपण ओपन टू ऑल करतोय आतापासनं. ज्यांनी कोणी समजा ह्या महिन्यात जे पैसे दिलेत त्यांचे आपण रिटर्न पण देणार आहे. जे कोणी दिलेले असतील ते पण. पण तुमच्या प्रत्येक आपली जबाबदारी आहे. कमीत कमी 10, 20, 30, 40, 50 लोकांपर्यंत आपल्याला एक व्यक्ती तरी आपण हा लिंक त्यांना सेंड करूया. आणि सरांनी जसं सांगितलं, की 1000 फॅमिलीला आपल्याला एकत्र करायचंय. ही आपली पहिली संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेतून जे काही गरीब व्यक्तिमत्व आहे, जे काही शिक्षणासाठी कुठेतरी कमी पडतात, तर हे आपण एकत्र येऊन त्या फॅमिलीला परत एक आपण आधार देऊया, सपोर्ट सिस्टम करूया आणि नवनाथ सरांनी जसं सपोर्ट केला त्यांच्या त्या ड्रायव्हरला, तसं कोणाच्या तरी जीवनात एक आपण आधारस्तंभ, एक परिवर्तनासाठी आपण एक माध्यम बनूया. सर एक आपल्याला एक चॅनल झालेत, माध्यम झालेत. तसं आपण एक अनेक चॅनल बनवूया. 1000 चॅनल तयार करायचे असे हेल्पिंग नेचरचे
आणि ज्यावेळेस 1000 चॅनल एकेका गावात जर एक चॅनल जर सेट झाला तर त्या गावचं डायरेक्शन मेथड सगळी चेंज होईल आणि ब्रह्ममुहूर्त काय आहे त्या गावाला कळेल त्या एका व्यक्तीकडनं. जसं आता तिथं कोटे मॅडम आहेत, राजकुमार मॅडम आहेत, इथं नितीन वारगडे सर, मनीषा मॅडम, नवनाथ सर, काळूराम सर, जसं आता फुलझडके सर, सगळ्यांना माहिती झालंय की हे आता ब्रह्ममुहूर्ताचं किती महत्व आहे. हे महत्व, हे ट्रेनिंग, हे प्रोग्राम हे प्रत्येकापर्यंत पोहोचवायचे आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन करायचंय आणि त्यांच्या ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण त्यांना सोबत घेऊन चालायचंय. आपणाला ट्रेनिंग पुरतं आणि हे महिना 2 महिने 6 महिन्यापुरतं मर्यादित नाही राहायचं. लाईफ टाईम, लाईफ चेंजिंग आणि प्रत्येकाचे स्वप्न साकार करण्यासाठी हे मदत करायचे आणि हे आपणाला मदत करायचे. आपण त्याचे साक्षीदार आणि शिल्पकार तयार व्हायचे आणि ह्याच्यासाठी आपल्याला एकत्र यायचंय. तर आपण इथून शनिवार रविवारचे प्रोग्राम ओपन टू ऑल करू, पण त्याच्यात आपणच आपले रूल्स तयार करू की मी 5ला जॉईन होणार आहे आणि 5 त्यांना पण सांगायचं शार्प 5ला तुम्हाला जॉईन व्हायचंय. तर मला वाटतंय की स्वतःचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि डिसिप्लिन जर असेल तर जीवनात सक्सेस मिळू शकतं. आणि आरोग्य किती महत्वाचं आहे, गायडन्स किती महत्वाचं आहे, हे याचं मूर्तिमंत उदाहरण रेश्माताई आहे इथं, की जेणेकरून आयशू मधून कोमा मधून बाहेर आल्या आल्या बाय डिवाइन प्लॅनिंग कनेक्ट आणि आपलं त्यांनी संपर्कात नव्हत्या, पण त्यांना असं वाटलं की मला सरांना बोलायचंय आणि कॉल करून आज ते पूर्ण डॉक्टरांना सुद्धा चॅलेंज झाले की 6 महिने ते उठू शकत नाहीत, फिरू शकत नाहीत, स्वतःची कामं स्वतः काही करू शकत नाहीत. आज ते घरातला सगळा स्वयंपाक करतात विदित फक्त 8 ते 10 दिवसात. म्हणजे विल पॉवरची ताकद बघा. मी तर म्हणतो ना, शरीरात एक पार्ट नसला तरी चालेल, पण विल पॉवर मजबूत पाहिजे. आणि आपल्याकडे ज्वलंत उदाहरण आहेत. ज्यांना हात नाही ते प्लेन चालवतात, ज्यांना पाय नाही ते ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. ते कुठल्या बेसिकवर? तर विल पॉवरवर. आणि आपलं ट्रेनिंग विल पॉवरवर चालतं. शरीर तंदुरुस्ती करण्यासाठी जिम आहे, पण माइंड सेट करण्यासाठी, माइंडची पॉवर वाढवण्यासाठी हे जगात कुठं विद्यापीठ नाही, विद्यालय नाही, शाळा नाही ना कॉलेज नाही. तर हे आपण एक रोल मॉडेल ठरतोय. तर आपण मला वाटतं की जास्तीत जास्त लोकांना, गरजूवंतांना आपण इथं आणू. ज्यांचे आर्थिक प्रॉब्लेम आहेत त्यांचे पण सॉल्व्ह होतील, ज्यांचे मानसिक प्रॉब्लेम आहेत त्यांचे पण सॉल्व्ह होतील, ज्यांचे सोशल प्रॉब्लेम आहेत त्यांचे पण सॉल्व्ह होतील आणि ज्यांना करिअरचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे पण सॉल्व्ह होतील. कारण योग्य डायरेक्शन मिळेल आणि मला वाटतं की आपण सगळे मदत करूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर. थँक यू सर. थँक यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. तर आता आपण एक काम करूया, आता कन्क्लूड करूया आणि उद्या फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग ज्यामध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन आणि प्लस मेडिटेशन हे रेग्युलर आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ज्यांना कोणाला तुम्हाला सांगता येईल त्या सगळ्यांना सांगा, सगळ्यांना इन्व्हाइट करा. मे बी हा तुमचं एक इन्व्हिटेशन त्यांच्यासाठी जीवन बदलणारं गाईडन्स ठरेल, मार्गदर्शन ठरेल. खूप खूप धन्यवाद. थँक यू. आपण एक प्रार्थना घेऊया आणि त्यानंतर आपण वी विल स्टॉप इट हिअर.